दीड दिवसांच्या गणपती बाप्पाचं आज विसर्जन जे आहे ते अत्यंत भावपूर्ण वातावरणामध्ये केलं जाणार आहे। पुणे महानगरपालिकेकडून दीड दिवसाच्या गणपतीचं विसर्जन करण्यासाठी आपण पाहतोय की घाटावरती तयारी जी आहे ती या ठिकाणी करण्यात येते। सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे की मुळा मुठा नदीच्या वाहत्या पाण्यामध्ये ज्या खरं तर नागरिकांना आपल्या गणपती बाप्पाचं विसर्जन करायचं आहे त्याच्यासाठी आपण पाहतोय की घाटावरती तयारी जी आहे ती केली जाते। पुणे महानगरपालिकेचे कर्मचारी सुद्धा या ठिकाणी घाटावरती तैनात करण्यात आलेले आहेत। संपूर्ण आपण पाहतोय की घाटाची स्वच्छता करण्यात आली आहे। तर दुसऱ्या बाजूला मंडपाची उभारणी जी आहे ती या ठिकाणी करण्यात आलेली आहे, जेणेकरून गणपती बाप्पाची मूर्ती या ठिकाणी आणल्यानंतर आरती करण्यासाठी त्यांच्यासाठी जागा असावी यासाठी आपण पाहतोय की जर पाऊस आला तर त्यापासून खरंच संरक्षण व्हावं यासाठी मंडपाची उभारणी जी आहे ती करण्यात आलेली आहे। दुसऱ्या बाजूला आपण पाहतोय की लाईफ जॅकेट जे आहेत ते सुद्धा या ठिकाणी तैनात करण्यात आलेले, म्हणजे जेणेकरून महानगरपालिकेचे कर्मचारी जे आहेत त्या संपूर्ण परिसरामध्ये असतील। दुसऱ्या बाजूला आपण पाहतोय की कृत्रिम हौद जो आहे तो सुद्धा या ठिकाणी बनवण्यात आलेला आहे आणि याच हौदामध्ये सुद्धा आपल्या नागरिकांना गणपती बाप्पाचं विसर्जन जे आहे ते करता येणार आहे। दुसऱ्या बाजूला आपण पाहतोय की गणपती मूर्तींची संख्या मोठी असू शकते, त्यामुळे कृत्रिम घाट जे आहेत हौद जे आहेत ते सुद्धा बनवण्यात आलेले आहेत। आपण पाहतोय की याच्यामध्ये पाणी ठेवण्यात आलेलं आहे आणि यामध्ये सुद्धा आपल्या गणपती बाप्पाचं विसर्जन जे आहे ते नागरिकांना करता येणार आहे। ओएसिस फर्टिलिटीच्या तज्ञांनी आयव्हीएफ उपचार पद्धतीद्वारे 1 लाखांहून अधिक जोडप्यांना मातृत्व प्राप्तीचा आनंद दिला आहे। मोफत अपॉइंटमेंट बुक करण्यासाठी आजच संपर्क साधा। अशा पद्धतीनं सगळी तयारी जी आहे ती खरं तर पुणे महानगरपालिकेकडून करण्यात आलेली आहे। आज दीड दिवसांच्या गणपती बाप्पाचं विसर्जन जे आहे ते होतंय आणि त्याची सगळी तयारी आपल्याला पुणे महानगरपालिकेकडून करण्यात आल्याचं आपल्याला पाहायला मिळते। आणि आज खरं तर भावपूर्ण वातावरणामध्ये दीड दिवसांच्या गणपती बाप्पाला अत्यंत भावपूर्ण वातावरणामध्ये निरोप जो आहे तो दिला जाणार आहे। कॅमेरा पर्सन अभिजित पिसेसोन, मी प्रदीप कापसे, TV9 मराठी, पुणे। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।